या स्पर्धेतून हे सर्व फायदे होणार नसतील तर ही चक्क फसवणूक आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कुस्तीगिरांची केली जात आहे। वास्तविक भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर संघात महाराष्ट्रातले सर्व कुस्तीगीर रजिस्टर आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या कुस्तीगिरांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये ही जबाबदारी महाराष्ट्र कुस्तीगीर संघाची आहे। आणि म्हणूनच आज महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने पत्र पाठवून आमदार रोहित पवार यांना या बाबतीतला खुलासा करण्यास सांगितलेला आहे। कारण मागील 66 वर्षापासून वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सहभागी कुस्तीगिरांना शासकीय असो व राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग असो या सर्व बाबींचा फायदा होत असतो। आणि जर कर्जत येथे होणाऱ्या या स्पर्धेतून वरील कुस्तीगिरांना फायदा होणार नसेल तर मला असं वाटतं रोहित पवार यांनी ही स्पर्धेचं आयोजन करू नये। आणि जर त्यांनी नाव न बदलता या स्पर्धेचं आयोजन केलं तर नक्कीच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडनं पोलिसांमध्ये त्या बाबतीत तक्रार केली जाईल।